नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तर झालाय. पण कपलचा फोटोशूट चालू झाला. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या आकाश भाऊचं आहे लग्न आज आणि आकाश भाऊ किती खुश, ओ माय गॉड. त्यानंतर सुशांत भाऊनं टाकलेलं टावेल कारण ऊन लय लागत होतं. आणि या ठिकाणी सगळेजण आवरून तयार झालो होतो. सकाळीच विधी सगळे उरकून घ्यायचे होते, त्यामुळे कसं सगळेजण पोचलो होतो. आणि या ठिकाणी पहिल्यांदा लग्न लागलं होतं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आणि क्रांती चौकात गेलो असं कसं होईल. महाराजांचं सकाळी दर्शन घेतल्यानंतर मस्तपैकी आपला स्टारबक्समध्ये जाऊन कॉफी पिलो. नाही नाही, मी एकटा नव्हतो, सगळेजण होतो. तुम्हाला दाखवतो बघा. इथं बघू शकता का नाही, इथं नाही, हां इथं सगळी जण अशी बसून मस्तपैकी कॉफी पिलो. नुसतं खर्च हो, पैसा लाग म्हणजे कमीच नव्हती ना. मोठी मोठी माणसात शेवटी काय विषय नाही सोडा. हे सगळं झाल्यानंतर कसं होतं, आज सुशांत शेट्टी इथं पण जबाबदारी पार पडली. इथं तुम्हाला फक्त नवरी दिसत असेल. नवरदेव कुठं होता माहिती आहे? थांबा झूम करू नका. इकडं नाचत होता नवरदेव निवांत आणि तुम्हाला सांगतो नाचत का एवढं भारी लग्न झालं का नाही, नुसता एन्जॉय हो, नादच नाही. आणि तुम्हाला विशेष डान्स दाखवायचा मला. होय, सुशांत शेठचा का नाही आपल्या हा विशेष डान्स आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हातात खुळखुळा घेऊन नाचला आहे. आणि त्यानंतर लग्नासाठी गर्दी तर भरपूर झालीच होती आणि मस्तपैकी संध्याकाळचं पण लग्न असं का नाही एकदम उत्तम पद्धतीने झाले. आपला आवडता सेक्शन इथं बघू शकता. प्रेम बघावं सुशांत भाऊ माझ्यावर डायरेक्ट असं खाऊ घातलं आपला. आपल्या आक्याचं लग्न आणि अशा रीतीनं आपल्या आकाश भाऊचं लग्न संपून 300-350 किलोमीटरचा प्रवास करून आपले वकील आशू लवटे यांना घरी सोडून आता मी पण घरी आलो झोपतो होतो.